महाशिवरात्र ही फक्त शिव आणि पार्वतीच्या विवाहामुळे साजरी केली जाते का? ही फक्त एक बाजू आहे. आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहित आहे. एक कथा जिथे ब्रह्मा आणि विष्णू हतबल झाले. एक कथा जी शिवाच्या अनंत शक्तीचं रहस्य उलगडते. तर डोळे मिटा आणि कल्पना करा. एक असा काळ जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अंधारात होतं. कुठलीही आकार नव्हते, कुठलीही सृष्टी नव्हती, फक्त शांत निशब्द शून्य. आणि त्या शून्यातून प्रकट झाला तो अनंत शिव. त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात एक मोठा वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आणि म्हणाले, मीच सृष्टीचा निर्माता आहे, माझ्या इच्छेनेच हे विश्व अस्तित्वात आलं. विष्णू म्हणाले, सृष्टी निर्माण करणं सोपं असतं, पण तिचं पालनपोषण करणं महत्वाचं असतं. हे विश्व माझ्या कृपेने चालतं, म्हणून मीच श्रेष्ठ आहे. वाद वाढत गेला आणि संपूर्ण ब्रह्मांडात असंतुलन निर्माण झालं. देवता चिंतित पडले. जर हे दोन देव असेच भांडत राहिले तर विश्वाचा नाश होईल. त्या क्षणी अचानक ब्रह्मांडाला व्यापणारा एक प्रचंड तेजाचा स्तंभ प्रकट झाला. हा स्तंभ इतका विशाल होता की त्याचा शेवट कुठे आहे हे कोणालाच समजत नव्हतं. एक आकाशवाणी झाली, जो या तेजस्तंभावर शेवटपर्यंत पोहोचेल तोच सर्वश्रेष्ठ असेल. विष्णूने वरह अवतार घेतला आणि त्या तेजस्तंभाच्या तळाशी जाण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष पृथ्वीच्या आत खोल गेले, पण त्यांना त्यांचा शेवट सापडलाच नाही. शेवटी त्यांनी हार मानली आणि पुन्हा वर आले. ब्रह्मा मात्र वेगळ्या मार्गाने गेले. ते एका हंसाचा अवतार घेऊन स्तंभावर उडान करू लागले. ते फार वरपर्यंत गेले, पण त्यांनाही त्या स्तंभावर शेवट गाठता आला नाही. तेव्हा त्यांना केतकीचं फूल मिळालं, ज्याचं अस्तित्व त्या तेजोमय स्तंभावर आधीपासून होतं. ब्रह्मांनी कपट केले. त्यांनी केतकीच्या फुलाला साक्षीदार ठेवलं आणि परत येऊन विष्णूला आणि देवांना खोटं सांगितलं. मला हे फूल स्तंभाच्या माथ्यावर सापडलं आहे, त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. जसं ब्रह्मांनी खोटं सांगितलं तसं त्या तेजोमय स्तंभातून अचानक भगवान शंकर प्रकट झाले. महादेवांनी ब्रह्माला श्राप दिला की तुझं पूजन आजपासून पृथ्वीवर कुठेही होणार नाही. केतकीच्या फुलालाही श्राप दिला की तुला माझ्या पूजेत कोणीच अर्पण करू शकणार नाही. विष्णूंनी मात्र सत्य स्वीकारलं आणि विनम्रतेने शिवांसमोर नतमस्तक झाले. त्यांच्या नम्रतेने महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे विष्णू, तू सत्याचा स्वीकार केला आहेस. तू या सृष्टीचा पालनकर्ता म्हणून पूजला जाशील. आणि ते तेजस्वी स्तंभ दुसरे काही नसून तर ज्योतिर्लिंग होते. आणि त्या दिवसापासून शिवलिंगाची पूजा सुरू झाली. हीच ती रात्र होती ज्या दिवशी ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवतत्व ओळखलं होतं. महाशिवरात्री म्हणजे अहंकाराचा नाश आणि सत्याचं जागरण. तर आपल्याला शिकवते की ज्ञान, सत्य आणि नम्रता हीच खरी शक्ती आहे. अशाच रहस्यमय कथांसाठी सबस्क्राईब करा. हर हर महादेव.